नमस्कार. मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 आणि आता सकाळचे 7:15 झालेले आहेत. शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यामध्ये कुठे काय वातावरण राहणार आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, याबद्दल आपण थोडक्यात माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. शेतकरी मित्र हो, आज दिवसभराचा जर विचार करायचा झाला तर दिवसभरामध्ये आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे. याचं जे मुख्य कारण आहे, बंगालच्या उपसागरामध्ये एक तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मित्र हो, बाष्पयुक्त वाऱ्यांचा होणारा पुरवठा, यामुळे आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही ठराविक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण सध्या तयार झालेलं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते आहे. आज दिवसभराचा जर विचार करायचा झाला तर आज सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये खास करून आपल्याला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये आपल्याला नागपूर आहे, त्यानंतर भंडारा आहे, सोबतच गोंदिया आहे, त्यानंतर गडचिरोली आहे. या जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज सायंकाळपर्यंत मध्यम ते काही ठराविक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील आणि उत्तरेकडील जो काही भाग आहे, या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळू शकतो. ओव्हरऑल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर इकडे अमरावती आहे, वर्धा आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यानंतर यवतमाळ आहे, सोबतच अकोला आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते. यासोबतच वाशिम आहे, त्यानंतर इकडे बुलढाणा साईडचा काही परिसर आहे, इकडे नांदेड साईडचा काही परिसर आहे, या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर कोकण भागामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, सोबतच पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई आहे. या ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस काही तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यानंतर आपल्याला सांगली आहे, सातारा आहे, पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, या भागामध्ये सुद्धा काही ठराविक ठिकाणी वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका किंवा एखाद दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बाकी उर्वरित ठिकाणी आपल्याला मित्र हो, मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते.